कोकणात देव स्वतः दर्शन देण्यासाठी घरी येतो, पण देवानी कौल दिल्याशिवाय देव देवळातून बाहेरच येत नाही. तर मी हर्ष, कोकणी शिमगा सिरीज पार्ट 3. देवाकडे सर्व काही असून सुद्धा कोकणात नारळ, पैसे, तांदूळ, गोड पदार्थ उल्पास्वरूपी देवाला दिले जातात. सर्व घरं घेऊन झाल्यानंतर पालखी पारंपरिक ढोलांच्या आवाजावरती आणि पालखी नृत्यावरती पालखी नाचवली जाते. सर्वजण पालखी आईची खांद्यावरती घेऊन पारंपरिक नृत्याने नाचवतात. डीजेवरती गाणं लावल्यानंतर सर्वजण त्या तालावरती पालखी खांद्यावरती घेऊन नाचायला लागले. त्यासोबत देवही सुद्धा नाचत होता पालखीमध्ये. शिमगा हा इथेच संपला आणि देव रथामध्ये बसून दुसऱ्या वाडीत जाण्यासाठी गावकऱ्यांच्या घरी निघाला. वाडीतले सर्वजण देवाला हात जोडून मनापासून पाहत होते. आत्ता पुन्हा ह्या क्षणाची वर्षभर वाट पाहावी लागणार आणि देव रथामध्ये बसून गावकऱ्यांच्या घरी जाण्याच्या दिशेने निघाला.